सिटी FM बोले तो रेडियो सिटी FM बोले तो रेडियो सिटी 91.1 वर पुढची गोष्ट घेऊन आता बंड्या तुमच्याशी बोलतोय। तुम्हाला माहिती आहे मी गोष्टींचे व्हिडिओ तुमच्याकरता घेऊन येतोय, ज्या गोष्टी मी रेडियो सिटी 91.1 वर रोज दुपारी 2 ते 5 तुम्हाला सांगत असतो। आता ऑलिव्हर क्रॉमवेलची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। आता ऑलिव्हर क्रॉमवेल कोण, तर एक शूर सेनानी होता। एका चित्रकाराला ऑलिव्हरचं चित्र काढायची इच्छा आली आणि ऑलिव्हरनं तशी परमिशन त्याला दिली। आता ऑलिव्हर जेवढा शूर होता ना सिटी, तेवढाच तो दिसायला कुरूप होता। चित्रकाराला काय वाटलं, आपण हा जो त्याच्या चेहऱ्यावरचा काळा डाग आहे तो काळा काढून टाकू, म्हणजे ऑलिव्हर प्रचंड खुश होईल। त्याने तसं चित्र काढलं, ऑलिव्हरला ते दाखवलं। ऑलिव्हर नम्रपणे त्याला म्हणाला की चित्र तुम्ही खूप सुंदर काढलंय, छान काढलंय, पण हे माझं चित्र नाहीये। चित्रकाराला अंदाज आला, चित्रकाराला कळलं की ऑलिव्हरला नेमकं काय म्हणायचं। त्यानं दुसरं चित्र काढण्याची परमिशन ऑलिव्हरकडनं घेतली आणि दुसरं चित्र ज्यावेळी ते काढलं तर त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा जो काळा डाग होता, म्हणजे कुरूपतेचं दर्शन देणारा जो डाग होता, तो डाग चित्रकारानं हुबेहूब रेखाटला। नंतर ऑलिव्हरला ते चित्र दाखवलं। ऑलिव्हर प्रचंड खुश झाला, त्या चित्राची तारीफ केली। तो म्हणाला की वाह क्या बात है, बहुत बढ़िया, आणि या चित्रातला मीच आहे। तर या गोष्टीतनं आपण एक मेसेज नक्की घेतला पाहिजे। कला असू देत, जीवन असू देत, त्याला नेहमी सत्याचं अधिष्ठान असावं। सत्यमेव जयते असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं। त्यामुळे आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे सत्याची कास धरून जर केलं तर त्याचं नक्कीच कौतुक होतं। त्यामुळे सत्यानं वागण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे आणि सत्यानं आपण सुद्धा वागलं पाहिजे। सोबतच छान छान गाणी आणि मस्त मस्त गप्पांसाठी रेडियो सिटी 91.1 ऐकलं पाहिजे। ऐकत रहा रेडियो सिटी 91.1, रग रग में पुणे सिटी।